प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल, परंतु स्वार्थी व लगेच चिडणाऱ्या व्यक्तीला टाळा, कारण ती व्यक्ती तुम्हाला तणावात टाकू शकते. परिणामी समस्या अधिकच गंभीर रूप धारण करू शकेल. तुमच्या जीवनसाथीसोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकतात आणि अपेक्षा आहे की ही योजना यशस्वी होईल. मुलांवर आपली मते लादण्यामुळे ती त्रस्त होतील. आपल्या प्रेमात कुठेही फूट पडू शकणार नाही. कामकाज भरभराव राखण्यासाठी घाई केली तर सहकाऱ्यांना राग येऊ शकतो. कोणतेही निर्णय घेण्याआधी इतरांची गरज आहे का ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. लकी क्रमांक 7. आपल्या अनुमान न लावता येणाऱ्या स्वभावाचा परिणाम आपल्या वैवाहिक आयुष्याला हानिकारक ठरणार नाही याची दक्षता घ्या, अन्यथा नंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. तुमच्या घरातील साफसफाई करणाऱ्यांचे काम ताबडतोबीने केले पाहिजे. प्रिय व्यक्तीचा सहवास नसल्यामुळे तुम्हाला रिकामपण वाटेल. आपल्या करिअर संबंधी निर्णय स्वतःच्या घ्या, त्याचा तुम्हाला फायदा मिळू शकेल. आज तुमच्या जवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. लकी क्रमांक 6. मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. आज तुम्हाला आपल्या संतांमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे. यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल. आज घरात तुम्ही कुणालाही दुखवू नका आणि कुटुंबाच्या गरजा समजून घ्या. पूर्वीची उदासी आणि तक्रारी दूर सारण्याची हीच खरी वेळ आहे. तुमच्या आयुष्यात काहीतरी इंटरेस्टिंग घडावे याची दीर्घकाळापासून वाट पाहत असाल तर आता नक्कीच आपणास थोडाफार रिलीफ मिळणार आहे. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील प्रियाराधन, पाठलाग, लाठीगोठी या सगळ्यांच्या आठवणी जागवून तुम्ही ताजेतवान व्हाल. लकी क्रमांक 4. तुमची संध्याकाळ काहीशा मिश्र भावनांमुळे तणावाची ठरू शकते, परंतु चिंता करण्याचे कारण नाही, कारण निराशेपेक्षा आनंद, समाधान यामुळे तुम्ही खुशीत राहाल. घरातील गरजेचे सामान खरेदी केल्याने तुम्हाला आर्थिक चिंता नक्कीच होईल, परंतु यामुळे तुम्ही भविष्यातील बऱ्याच समस्यांनी सुटाल. आजचा दिवस अत्यंत महान आहे, कारण तुमच्या कामाकडे लक्ष जाईल, ते तुम्हास हवे असेल. आपण अनेक गोष्टी करण्याचे ठरविले असेल, पण नेमके कशाच्या मागे जावे हे ठरविताना अडचणी येतील. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमासाठी उत्तम दिवस आहे. लकी क्रमांक 7. निव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल, कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. आज तुमच्या ऑफिसचा कोणी सहकर्मी तुमची किमती वस्तू चोरू शकतो, म्हणून आज तुम्हाला आपले सामान व्यवस्थित आणि लक्षपूर्वक ठेवण्याची आवश्यकता आहे. मुलांसमवेत वेळ घालविणे महत्त्वाचे ठरेल. एका कठीण काळानंतर आजच्या दिवशी तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याचे अनेक कारणं आहेत. तुमचे जोडीदार तुम्हाला आज जाणून बुजून दुखावेल, ज्यामुळे तुम्ही काही काळ निराश असाल. लकी क्रमांक 6. तुमचे व्यक्तित्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील. मोठ्या समुदायाशी संलग्न होण्यामुळे तुम्हाला आनंद, मनोरंजन लाभेल, पण तुमचा खर्च वाढता असेल. सहकुटुंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येकजण आनंदी आणि निवांत राहील. प्रियाराधन करण्याच्या आठवणीने तुम्ही तुमचा दिवस व्यापून राहील. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नाचे समाधानकारक फळ मिळेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत खूप छान काळ घालवाल. लकी क्रमांक 4. कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या मौज मजा, विरंगुळासाठी वेळ खर्च करा. आज तुम्ही त्या लोकांना पैसे उधार देऊ नका ज्यांनी तुमची मागील उधारी चुकवलेली नाही. इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकेला दुखवू नका, अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागेल. नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिवस आहे. रिकाम्या वेळेत तुम्ही कुठली फिल्म पाहू शकता. ही फिल्म तुम्हाला आवडणार नाही आणि तुम्हाला असे वाटेल की तुम्ही आपला महत्त्वाचा वेळ खराब केला. लकी क्रमांक 7. तुमच्या अवतीभोवतीचे लोक खूप कामाच्या अपेक्षा तुमच्याकडून करतील, परंतु जेवढे काम तुम्ही करू शकता तेवढे वचन द्या आणि फक्त अशा लोकांना खुश ठेवण्यासाठी कामाचा ताण घेऊन दमून जाण्याची गरज नाही. कमिशन, लाभांश किंवा मानधन याद्वारे फायदे मिळतील. तुमची अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उत्साह तुम्हाला सुयोग्य ठरतील असे निर्णय मिळतील आणि घरगुती तणाव सुकर करेल. तुमच्या साहेबाला कारणे दिलेली आवडणार नाही, त्यामुळे साहेबाकडे तुमचे नाव राहण्यासाठी काम करत राहा. लकी क्रमांक 8. तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे आणि तुमची भीती शक्य तितक्या लवकर घालवणेही आवश्यक आहे, कारण त्याचा तुमच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. आज आर्थिक पक्ष चांगले राहील, परंतु यासोबतच तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की तुम्हाला आपल्या धनाला व्यर्थ खर्च करू नका. कुटुंबातील सदस्य अथवा जीवनसाथी
तणाव निर्माण करण्याची शक्यता आहे. घरगुती पातळीवर काही अडचणी निर्माण होतील, पण आजच्या दिवशी अटेंड केलेल्या व्याख्यानामुळे आणि परिसंवादामुळे तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील. लकी क्रमांक 5. आज तुम्हाला भावुकतेने ग्रासले असून त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न कराल. आज तुमच्या आईवडिलांपैकी कोणी धन बचत करण्यासाठी लेक्चर देऊ शकतात. तुम्हाला त्यांच्या गोष्टी व्यवस्थित ऐकण्याची आवश्यकता आहे, अथवा येणाऱ्या काळात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या जागी विरोध होण्याची शक्यता असल्यामुळे चौकस राहा आणि निर्भयपणे वावरा. तुमच्याद्वारे आज रिकाम्या वेळेत असे काही काम केले जातील ज्या बाबतीत तुम्ही नेहमी विचार करत होता, परंतु त्या कामांना करण्यात समर्थ होऊ शकत नाही. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटेल. लकी क्रमांक 5. कोणत्याही प्रकारे तुमची ताकद कमी पडते असे नाही, तर तुमची इच्छाशक्ती कमी पडते. तुमच्या खऱ्या क्षमता काय आहे ते ओळखा. आज या राशीतील काही बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. आपल्या प्रिय व्यक्तीचे अस्थिर नियंत्रण वागणे तुमचा मूड खराब करू शकते. क्रिएटिव्ह कामांमध्ये स्वतःला गुंतवा. या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी तुमच्या भाऊ बहिणींसोबत घरात काही सिनेमा किंवा मॅच पाहू शकतात. असे करून तुमचे लोकांमध्ये प्रेमात वाढ करून होईल. लकी क्रमांक 3. आजच्या दिवशी तुम्ही स्वीकारलेले धर्मादाय काम तुम्हाला मानसिक समाधान आणि आराम मिळवून देईल. आज अनुभवी आणि नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. आज यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. पत्नीबरोबर सहलीला जाण्यासाठी दिवस खूपच चांगला आहे. तुमचा मूडही बदलेल आणि तुमच्या दोघांतील गैरसमज दूर होण्यासही त्याचा उपयोग होईल. बऱ्याच कामांना सोडून तुम्ही आज आपल्या आवडीच्या कामांना करण्याचे मन बनवाल, परंतु कामाच्या अधिकतेचे कारणाने तुम्ही असे करू शकणार नाही. लकी क्रमांक 1.